നമസ്തേ. ഇനി ഇവിടെ പാരായണം ചെയ്യേണ്ടത് ശ്രീമദ് ഭാഗവതം ദശമസ്കന്ധത്തിൽ 71-ാമത്തെ അധ്യായം. ഈ അധ്യായത്തിൽ വിവരിച്ചിരിക്കുന്നത് ഉദ്ധവൻ്റെ അഭിപ്രായ പ്രകാരം ശ്രീകൃഷ്ണൻ്റെ ഇന്ദ്രപ്രസ്ഥഗമനം. ശ്രീകൃഷ്ണായ നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. അഥൈക സപ്തതിതമോऽധ്യായ. ശ്രീശുക ഉവാച. ഇത്യുദീരിതമാകർണ്യ ദേവർഷേരുദ്ധവോ ബ്രവീൽ സഭ്യാനാം മദമാജ്ഞായ കൃഷ്ണസ്യ ച മഹാമതി. ഉദ്ധവ ഉവാച. യദുക്തമൃഷിണാ ദേവാ സാജീവ്യം യക്ഷതസ്ത്വയാ കാര്യം പൈതൃഷ്വസേയസ്യ രക്ഷാജ ശരണൈഷിണാം യഷ്ടവ്യം രാജസൂയേന ദിക്ചക്രജയിനാ വിഭോ അതോ ജരാസുതജയ ഉഭയാർത്ഥോ മതോ മമ അസ്മാകം ച മഹാനർത്ഥോ ഹേതേനൈവ ഭവിഷ്യതി യശശ്ച തവ ഗോവിന്ദ രാജ്ഞോ ബദ്ധാൻ വിമുഞ്ജത സ വൈ ദുർവിഷഹോ രാജാ നാഗായുധസമോ ബലേ ബലിനാമപ്യജാന്യേഷാം ഭീമം സമബലം വിനാ ദ്വൈരഥേ സതുചേതവ്യോ മാശദാക്ഷൗഹിണീയുധ ബ്രഹ്മണ്യോഭ്യർത്ഥിതോ വിപ്രൈർന പ്രത്യാഖ്യാതി കർഹിചിൽ ബ്രഹ്മവേഷധരോ ഗത്വാ തം ഭിക്ഷേത വൃഗോദര ഹനിഷ്യതി ന സന്ദേഹോ ദ്വൈരഥേ തവ സന്നിധൗ നിമിത്തം പരമീശസ്യ വിശ്വസർഗനിരോധയോ ഹിരണ്യഗർഭഃ സർവശ്ച കാലസ്യാരൂപിണസ്തവ ഗായന്തി തേ വിശദകർമ്മഗൃഹേഷു ദേവ്യോ രാജ്ഞാം സ്വശത്രുവധമാത്മവിമോക്ഷണം ച ഗോപ്യശ്ച കുഞ്ജരപദേർജനകാത്മജായ പിത്രോശ്ച ലബ്ധശരണാമനയോ വയം ച ജരാസന്ധവധ കൃഷ്ണ ഭൂര്യർത്ഥായോപകൽപ്പതേ പ്രായ പാകവിപാകേന തവ ചാഭിമതക്രതോ. ശ്രീശുക ഉവാച. ഇത്യുദ്ധവവചോ രാജൻ സർവതോ ഭദ്രമച്യുതം ദേവർഷിര്യതുവൃദ്ധാശ്ച കൃഷ്ണ ച പ്രത്യപൂജയൻ അഥാദിശ പ്രയാണായ ഭഗവാൻ ദേവകീസുത ഭൃത്യാൻ ദാരുകജൈത്രാദീനനുജ്ഞാപ്യ ഗുരുൻ വിഭോ നിർഗമയ്യാവരോധാൻ സ്വാൻ സസുതാൻ സപരിച്ഛദാൻ സംഘർഷണമനുജ്ഞാപ്യ യദുരാജം ച ശത്രുഹൻ സൂതോപനീതം സ്വരഥമാരുഹദ്ഗരുഡധ്വജം തദോരഥദ്വിപഭടസാദിനായകൈ കരാളയാ പരിവൃത ആത്മസേനയാ മൃദംഗഭേര്യാനകശംഖഗോമുഖൈ പ്രഘോഷഘോഷേകകൂപോ നിരാക്രമ ദ്രവാജികാഞ്ചനശിശിപികാഭിരച്യുതം സഹാത്മജാപതിമനുസുവ്രതായയോ വരാംബരാഭരണവിലേപനസ്രജ സുസംവൃതാ നൃഭിരസേ ചർമ്മപാണിഭിः നരോഷ്ട്രഗോ महिषघराश्वतर्यनकरेणुभिः പരിജനവാരയോഷിത സ്വലംകൃതാ കടകകുടികമ്പളാംബരാദ്യുപസ്കരായുരധിയുജ്യ സർവദാ ബലം ബൃഹദ്ധ്വജപടച്ഛത്ര ചാമരൈർവരായുധാവരണകിരീടവർമ്മഭിः ദിവാംശുഭിസ്തു മുലരവംബഭൗരവേരധാർണവ ക്ഷുഭിതതിമിംഗിലോർമിഭിः അഥോ മുനിര്യതുപതിനാ സഭാജിത പ്രണമ്യ തം ഹൃദി വിദധദ്വിഹായ സ നിശമ്യ തദ്വ്യവസിതമാഹൃദാർഹണോ മുകുന്ദ സന്ദർശന നിർവൃതേന്ദ്രിയാ രാജദൂതമുവാചേദം ഭഗവാൻ പ്രീണയൻ ഗിരാ മാ ഭൈഷ്ടദൂത ഭദ്രം വോ ഘാതയിഷ്യാമി മാഗധം ഇത്യുക്തപ്രസ്ഥിതോ ദൂതോ യഥാവദവദൻ നൃപാൻ
तेऽपि सन्दर्शनं शौरे प्रत्यैक्षन्यन्मुमुक्षवा आनर्तः सौवीरममुरुं स्त्रीत्वाशविनशनं हरि गिरिन्नदीरदीयाय पुरस्क्रामव्रजागरान् ततो दृशद्वतीं तीर्त्वा मुकुन्दोऽथ सरस्वतीं पञ्चालानधमल्स्यांश्च शक्रप्रस्थमदागम समुपागतमाकर्ण्य प्रीतो दुर्दर्शनं नृणाम् अजातशत्रुर्निरगासोपाध्याय सुहृद्वृता गीतवादित्रघोषेण ब्रह्मघोषेण भूयसा अभ्ययास ऋषिकेशं प्राणमिवादृताम् दृष्ट्वा विक्लिन्नहृदयं कृष्णं स्नेहेन पाण्डव चिरादृष्टं प्रियतमं सस्वजेथ पुनः पुनः दोर्भ्यां परिष्वज्य रमामलालयं मुकुन्दगात्रं नृपतिर्हदा शुभ लेभे परां निवृत्तिमश्रुलोचनो हृष्य तनु विस्मृतलोकविभ्रमा तं मातुलेयं परिरभ्य निर्वृतो भीमस्मयन् प्रेमजलाकुलेन्द्रिय यमौ किरीटी च सुवृत्तमं मुदा प्रवृद्धबाष्पा परिरेभिरेच्युतम् अर्जुनेन परिष्वक्तो यमाभ्यामभिवादिता ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य वृद्धेभ्यश्च यथार्हताम् मानितो मानयामास कुरुसृञ्जय कैकेयान् सूतमागतगन्धर्वा वन्दिनश्चोपमन्त्रिणा मृदङ्गशङ्खपटः वीणापणवमुखै ब्राह्मणाश्चारविन्दाक्षं तुष्टुवुर्ननुदुर्जगो एवं सुहृद्भिपर्यस्त पुण्यश्लोकशिखामणि संस्तूयमानो भगवान् विवेशालङ्कृतं पुरं संसिक्तवर्म करिणां मदगन्धतोयैश्चित्रध्वजैकनकतोरणपूर्णकुम्भैः निष्टात्मभिर्नवदुकूलविभूषणस्रग्गन्धैर्निर्भिर्युवतिभिश्च विराजमानम् उद्दीप्तदीपबलिभिः प्रतिसद्मजालनिर्यातधूपरुचिरं विलसत्पताकं मूर्धन्यहेमकलशैरजतोरुशृङ्गैर्जुष्टं ददर्श भवनैः कुरु राजधामा प्राप्तं निशम्य नरलोचनपानपात्रमौत्सुक्य विश्लधितकेशदूलबन्धा सद्यो विसृज्य गृहकर्मपदीमञ्चतल्पे द्रष्टुं ययुर्युवतैः स्म नरेन्द्रमार्गे तस्मिन् सुसङ्कुलयुभाश्वरथद्युवद्भिः कृष्णं सभार्यसुमलभ्य गृहाधिरूढा नार्यो विकीर्य कुसुमैर्मनसो बगुह्य सुस्वागतं विदधुरुस्मयवीक्षितेन ऊचुस्त्रियः पथि निरीक्ष्य मुकुन्दपत्नीस्तारा यथोडुपसहा किमकार्यभूमि यच्चक्षुषां पुरुषमौलिरुदारहासलीलावलोककलयोत्सवमातनोति तत्र तत्रोपसङ्गम्य पौरामङ्गलपाणय चक्रुः सपर्यां कृष्णाय श्रेणीमुख्याहतेन सा अन्तःपुरजनैः प्रीत्या मुकुन्दफुल्ललोचनैः सत्सम्भ्रमैरभ्युपेदप्राविशद् राजमन्दिरं पृथा विलोक्य भ्रात्रेयं कृष्णं त्रिभुवनेश्वरं प्रीतात्मोत्थाय पर्यङ्गा सस्नुषा परिषस्वजे गोविन्दं गृहमानीय देवदेवेशमादृता पूजायां नाविदकृत्यं प्रमोदोपहतो नृप पितृश्वशुर्गुरुस्त्रीणां कृष्णश्चक्रेऽभिवादनं स्वयं च कृष्णया राजन् भगिन्या चाभिवन्दिता श्वश्वासं चोदिता कृष्णा कृष्णपत्नीश्च सर्वशः आनर्च रुक्मिणीं सत्यां भद्रां जाम्बवतीं तथा कालिन्दीं मित्रविन्दां च शैब्यां नाग्नजितीं सतीम् अन्याश्चाभ्यागता यास्तो वासस्रग्मण्डनादिभिः
सुखं निवासयामास धर्मराजो जनार्दनं ससैन्यं सानुगामात्यं सभार्यं च नवं नवं तर्पयित्वा खाण्डवेनं वह्निं फाल्गुनसंयुधा मोदयित्वा मयं येन राज्ञे दिव्या सभा कृता उवास कथचिन्मासान् राज्ञः प्रियचिकीर्षया विहरन् रथमारुह्य फाल्गुनेन भटैर्वृता। श्रीहरे नारायण। हरि ओं तत्सत्। श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे कृष्णस्येन्द्रप्रस्थागमनं नामैकसप्ततमोऽध्यायः। सर्वत्र गोविन्दनामसङ्कीर्तनं गोविन्द गोविन्द।